स्पॅनिश अंक पाठ करायला खूप अवघड वाटतात, नाही का? पण थांबा, खरं तर हे अंक पाठ करायचेच नसतात. ह्यात ना एक छुपी पद्धत आहे, एक कोड आहे. आणि आज आपण मिळून 100 पर्यंतच्या अंकांचा तो कोड क्रॅक करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ओके, चला थेट एका उदाहरणाकडे वळूया. समजा आपण स्पेनमध्ये कुठेतरी शॉपिंग करतोय आणि आपल्याला ही किंमत दिसते. आता ही स्पॅनिशमध्ये कशी उच्चारायची? काळजी नको. हा भाग संपेपर्यंत ही किंमत अगदी सहजपणे कशी बोलायची हे आपल्याला नक्की कळलेलं असेल. तर 100 पर्यंतच्या अंकांचा हा प्रवास आपण ह्या 5 टप्प्यांमध्ये पूर्ण करणार आहोत. आधी बघूया अंक महत्वाचे का आहेत. मग 0 ते 15 हे खास अंक, त्यानंतर 16 ते 29 हे जोडलेले अंक, मग 31 ते 99 साठीचा वाय फॉर्म्युला आणि शेवटी हे सगळं एकत्र कसं वापरायचं ते पाहूया. बरं, सगळ्यात आधी पहिला मुद्दा म्हणजे हे अंक शिकायची गरजच काय आहे? रोजच्या बोलण्यात ते कुठे आणि कसे उपयोगी पडतात? चला बघूया. हे बघा, स्वतःचं वय सांगायचं असेल, दुकानातली किंमत विचारायची असेल, किती वाजले हे सांगायचं असेल किंवा अगदी इतिहासाबद्दल बोलताना सुद्धा अंक तर लागतातच. त्यांच्याशिवाय आपलं बोलणंच अपूर्ण आहे, नाही का? ओके, तर आता आपण आपल्या अंकांचा पाया रचायला सुरुवात करूया. 0 ते 15 हे असे अंक आहेत जे आपल्याला लक्षातच ठेवावे लागतील. कारण बाकीचे सगळे अंक म्हणजे 100 पर्यंतचे याच पायावर उभे आहेत. चला मग 0 ते 5 अगदी बेसिकपासून सुरू करूया. 0 म्हणजे सेरो, 1 हे उनो, 2 दोस, 3 त्रेस, 4 क्वात्रो आणि 5 म्हणजे सिंको. हे उच्चार लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया. 6 ते 10, 6 सेस, 7 सिएते, 8 ओचो, 9 नुएवे आणि 10 दिएस. हे सगळे शब्द खूप महत्वाचे आहेत कारण ते पुढे सारखे कामी येणार आहेत. आणि हे आहेत त्या खास अंकांपैकी शेवटचे 5. 11 म्हणजे ओन्से, 12 दोसे, 13 त्रेसे, 14 कतोरसे आणि 15 किन्से. बस इथपर्यंतच पाठ करायचे, कारण यानंतर खरी गंमत, खरा पॅटर्न सुरू होतो. आता बघा, खरी मजा तर आता आहे. आतापर्यंत आपण जे शब्द शिकलो ना, तेच वापरून त्यांना जोडून नवीन अंक कसे बनतात ते पाहूया. हा आहे पहिला नियम. 16 ते 29 पर्यंतच्या अंकांमध्ये एक मस्त युक्ती आहे. इथे दशक आणि एकक म्हणजे 10 आणि 6 हे एकत्र येतात आणि त्यांचा एकच शब्द तयार होतो. म्हणजे बघा, दियस म्हणजे 10 आणि सेस म्हणजे 6 हे एकत्र आले की बनतो दिएशिसेस म्हणजे 16. 20च्या पुढेही हाच जोडणीचा नियम आहे. फक्त एक छोटासा बदल आहे. 20 म्हणजे बेनते, पण जेव्हा आपण 21 म्हणतो तेव्हा बेनतेमधला शेवटचा ई जातो आणि तिथे आय येतो. मग ते बेनती होतं आणि पुढचा अंक त्याला जोडला जातो, जसं की बेनती उनो. तर हा जो एक शब्दी जोडणीचा नियम आहे तो 16 पासून थेट 29 पर्यंत चालतो. बघा, 22 साठी बे इंती दोस, 25 साठी बे इंती सिंको, सगळं एकाच शब्दात. पण मग 30 नंतर काय? तिथे काही बदल आहे का? आणि हो, बदल आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे 30 नंतर नियम अजूनच सोपा होतो. हा आहे दुसरा आणि सगळ्यात सोपा नियम. अर्थात या नियमासाठी आपल्याला आधी दशक माहिती पाहिजेत. हे आपले नवीन बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. 30 म्हणजे त्रेंता, 40 क्वारेंटा, 50 सिंक्वेंटा आणि असं करत करत 100 ज्याला म्हणतात सीएन. आता बघा, 31 पासून पुढे एक सरळ साधा फॉर्म्युला आहे. तो म्हणजे दशकाचा शब्द, मग ई आणि मग एककाचा शब्द. किती सोपं आहे. तर मग मुख्य फरक लक्षात आला का? बघा, 30च्या आधी आपण शब्द एकत्र जोडत होतो, जसं बेइंती दोस हा एकच शब्द आहे. पण 30 नंतर आपण 3 वेगवेगळे शब्द वापरतो. त्रेवेंता ई दोस, हाच तो सोपा वाय फॉर्म्युला आहे. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र आणूया आणि काही प्रत्यक्ष उदाहरणांवर वापरून बघूया. एका ठिकाणी वय सांगितलं आहे 41. आता आठवा आपला नियम. 30चा पुढचा अंक आहे म्हणजे वाय फॉर्म्युला. 40 म्हणजे क्वारंटा, 1 म्हणजे उनो, मध्ये ई. झालं, क्वारंटायुनो. अगदी बरोबर. आणखी एक उदाहरण बघूया.
75. पुन्हा तोच सोपा नियम. 70 साठी सेतेंता, 5 साठी सिंको आणि त्यांना जोडणारा ई, म्हणजे सेतेंता ई सिंको. पाहिलंत किती सोपं आहे? थोडक्यात काय तर 100 पर्यंतचे स्पॅनिश अंक म्हणजे फक्त हे 3 सोपे नियम. पहिला 0 ते 15चे खास शब्द, दुसरा 16 ते 29 साठीचे जोड शब्द आणि तिसरा 31 पासून पुढे आपला सोपा वाय फॉर्म्युला. बस. आणि हेच तर यामागचं गुपित आहे. म्हणजे आपल्याला 100 वेगवेगळे शब्द पाठ करायचेच नाहीत. फक्त ते 30 एक महत्वाचे शब्द म्हणजे एकक, दशक वगैरे आणि नियम समजून घेतले की झालं. तुम्ही कोणताही अंक बनवू शकता. ही पाठांतराची लांबचक यादी नाही, ही एक सिस्टीम आहे. आणि आता ही सिस्टीम आपल्या लक्षात आलीये तर एक विचार करूया. CN म्हणजे 100 हे तर आपल्याला कळलं. मग 101 कसं म्हणत असतील किंवा 200? विचार करा, कारण आता तुम्हाला मोठ्या अंकांचा मार्ग सापडलाय.